नंदुरबारमधील 17,543 शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाला। शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीवरून संभ्रम निर्माण झालाय। जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांसाठी सूचना जाहीर करण्यात आल्या। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत कर्ज घेतलेल्या 2 लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात आली। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000चे प्रोत्साहन अनुदान देण्यात आले। अॅग्रोस्टॅक, आधार लिंकिंग आणि ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले। सीएससी केंद्रावर मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केलेली आहे। यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31/3/2025 या काळामध्ये जर का 2 लाखापर्यंत पीक कर्ज असेल तर ते संपूर्ण माफ करण्यात आलेलं आहे। ओटीएस अंतर्गत जर का या काळामधलं 1/4/19 ते 31/3/25 या काळामधलं जर का 2 लाखाच्या वरचं कर्ज असेल तर वरची रक्कम 31 मार्च 27 पर्यंत जर का शेतकऱ्यांनी भरली तर 2 लाखापर्यंत त्यांचंही कर्ज माफ होणार आहे। याशिवाय 22-23, 23-24 आणि 24-25 या काळातलं जर का कर्जाची परतफेड केलेली असेल तर 50,000 पर्यंत त्याला अनुदान देखील मिळणार आहे। बीड नगर बीड परळी या रेल्वे प्रकल्पाला गती द्या। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं पुढील टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे। बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचना आहेत। बीड जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित नगर बीड परळी रेल्वे प्रकल्पाचा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या। यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार विजयसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, पालक सचिव डॉक्टर राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, पोलीस अधीक्षक नवनीत कौवत सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। अमरावती शहरात कोणताही अवैध धंदा चालू देणार नाही। भाजप आमदार प्रवीण पोटे आक्रमक झालेत। स्वतः कारवाईसाठी मी मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घेतली। ज्या ठिकाणी अवैध धंदे सुरू आहेत तिथे मी जाऊन ते धंदे बंद पाडणार, भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी ही माहिती दिली आहे। आमचे आमदार नेते कार्यकर्त्यांचा अवैध धंद्यांशी संबंध नाही। आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेऊन हा खुलासा केला। मी स्वतः ज्या ठिकाणी अवैध धंदे चालू आहे त्या ठिकाणी स्वतः जाईल आणि स्वतः बंद पाडणार। मी महाराष्ट्र शासनाचे आमचे जे साहेब आहेत, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांच्याकडून मी परवानगी घेतलेली आहे। त्यांनी सांगितलं की आपण अवैध धंद्याला कुठेही खतपाणी घालता कामा नये, आपण अवैध धंदे बंद झालेच पाहिजे। या ज्या गोष्टी त्याबद्दल सगळ्यांची चर्चा झाली। आमच्या महाराष्ट्राच्या नेत्यांसोबत चर्चा त्यामुळे मला तुम्हाला सांगताना आनंदच आहे की अमरावतीमध्ये कुठल्याही प्रकारचे मी अवैध धंदे चालू देणार नाही। पायलट गनवर बंदी नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्वाळा आहे। अपवादात्मक परिस्थितीमध्ये गर्दी नियंत्रणासाठी पायलट गन वापरासंदर्भातील कायदेशीर तरतुदी बदलल्या जात नाहीत, तोपर्यंत तिच्यावर बंदी घालता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं। मात्र पायलट गनच्या विशिष्ट गैरवापराच्या आरोपांची प्रकरणानिहाय तपासणी केली जाऊ शकते असंही या दरम्यान न्यायालयानं सांगितलं। बांगलादेशमध्ये पाऊल ठेवताच शेख हसीना यांना अटक होणार, बांगलादेशच्या कायदा मंत्र्यांनी हा इशारा दिलाय। माजी पंतप्रधान शेख हसीना लवकरच मायदेशी परतणार आहेत। जीवाला धोका असला तरी डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत बांगलादेशात परतणार असल्याचं हसीना यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं। माजी पंतप्रधान शेख हसीना या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आहे। बांगलादेशमध्ये पाऊल ठेवताच शेख हसीना यांना अटक होणार। शेख हसीना यांच्यावर अटकेची टांगती तलवार पुन्हा एकदा पाहायला मिळते। बांगलादेशच्या कायदा मंत्र्यांनी आता हे इशारा दिला। बोर्ड ऑफ पीसने हमासल शस्त्रे खाली ठेवण्यास राजी केलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बोर्ड ऑफ पीसने केलेल्या एका ऐतिहासिक कराराची घोषणा करण्यात आली। गाझामधील हमास आणि इतर सर्व सशस्त्र गटाचे संपूर्ण निशस्त्रीकरण केले जाईल असा दावा ट्रम्प यांनी केला। ट्रम्प यांच्या दाव्याला हमासने सुद्धा दुजोरा दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।